सीएम फडणवीस के नेतृत्व वाली कैबिनेट में कई विधायकों को मंत्री पद नहीं मिलने से काफी नाराजगी है। इन नेताओं में अमरावती के बडनेरा सीट से विधायक रवि राणा भी शामिल है। भाजपा के सहयोगी और 4 बार के विधायक रवि राणा ने मंत्री पद नहीं मिलने से शीतकालीन अधिवेशन में शामिल नहीं होने का निर्णय लिया है। राज्य मंत्रिमंडल के विस्तार में भाजपा, शिवसेना और एनसीपी के 39 विधायकों ने शपथ ली। हालांकि इस विस्तार के बाद महायुति में नाराजगी का माहौल बन गया है। खास तौर पर अमरावती के बडनेरा विधानसभा क्षेत्र के विधायक रवि राणा को मंत्री पद नहीं मिलने पर वे नाराज हो गए हैं। रवि राणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के करीबी माने जाते हैं और इस बार चौथी बार विधायक बने हैं। ऐसे में रवि राणा के मंत्री बनने की काफी चर्चा थी, लेकिन उन्हें निराशा हाथ लगी। राणा के समर्थक और कार्यकर्ता भी इस फैसले से नाखुश है और उनका कहना है कि राणा को मंत्री पद मिलना चाहिए था ताकि अमरावती जिले का विकास हो सके। लेकिन स्थिति तो ये है कि अमरावती जिले में एक भी विधायक को मंत्री पद नहीं मिला है। राणा ने यह भी कहा कि अब वे नागपुर में हो रहे शीत सत्र के दौरान नहीं जाएंगे और पूरे समय अमरावती में रहेंगे। इस मुद्दे को लेकर राणा समर्थकों ने भी मुलाकात की और उनकी नाराजगी को शांत करने की कोशिश करी। रवि भाऊ नाराज एकटे झाले नाही तर संपूर्ण जिल्हा नाराज झालेला आहे। कारण आम्हाला खात्री होती की माननीय आमदार रवि राणा यांची मंत्रिमंडळामध्ये वरील लागेल, कारण त्याचं काम चांगलं होतं, त्यांनी मेहनत भरपूर केली होती आणि आम्हाला खात्री होती की त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असेल। पण ऐन वेळेवर ते नाव कटलं आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा म्हणजे त्यांना जिल्ह्याला सगळं दुःख झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक हे नाराज झालेले आहेत। तर त्यांना जर मंत्रिपद मिळालं असतं तर आणखी जिल्ह्याचा विकास झाला असता। ते विकास पुरुष आहे आणि सबका साथ सबका विकास त्यांनी आतापर्यंत एवढा काही इतक्या 15 वर्षामध्ये इतका विकास केला आणि आता या 3 आलेले आहे। विकास तर करतीलच, ते विकास थांबणार नाही, परंतु जर मंत्रिमंडळामध्ये त्यांचं स्थान असतं, या जिल्ह्याला न्याय मिळाला असतं। जिल्ह्यामध्ये 7 आमदार, जवळपास 6 ते 7 आमदार पूर्ण ताकदनं निवडून आणण्यामध्ये ज्या राणा दाम्पत्याचा हात आहे, ज्यांनी रात्रंदिवस मेहनत करून संपूर्ण पक्ष आणि इतर पक्षांसोबत काम करून जनतेला विश्वासात घेतले, 6 ते 7 आमदार निवडून आले। त्यामुळं अमरावती जिल्ह्याची जनता दुःखी झालेली आहे। पहिले मॅडमचं पद बाजूला राहिलं, आता रविभाऊचं जे पद होतं मंत्रिपदाचं ते पण बाजूला राहिलं। एवढं सगळं काम करत असताना निराशा जरूर आहे। बडनेरा मतदारसंघातून रविभाऊ राणा 66,000च्या लीडनं निवडून आले आणि तुम्ही त्यांना एक मंत्रिपद नाही दिलं, त्याबद्दल पूर्ण भातकुल तालुका नाराज आहे। ताईंनी पूर्ण जिल्ह्याच्या 7ही सीटा रक्ताचं पाणी करून निवडून आणल्या। पूर्ण जिल्ह्याचा विकास होण्याकरिता त्यांना मंत्रिपद हवं होतं, तर तुम्ही त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही। त्यासाठी सर्व युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व लोक नाराज आहे।